माझ्या काकाच्या इथं आलो आम्ही काकांना बघायला. तर आता मस्त जिना चढतोय आणि यांनी दरवाजा ठोकला. तात्या तात्या आवाज येत आहे माझ्या काकांना. आणि माझे काका आणि काकू झोपलेले. दरवाजा उघडवला त्यांनी आणि ते म्हणताय एवढा उशीर. आम्हाला उशीर झाला होता जायला, पाऊस लागला होता रस्त्याने. तर आम्ही थांबत आलो. नंतर चहा घेत आहे. काकूने मस्त चहा केला. चहा पिणं चालू आहे, काही गप्पा गोष्टी मारणं चालू आहे. हा माझ्या काकांचा नातू आहे त्यांच्याजवळ बसलेला आणि तो पण बोलतोय. त्याच्याशी मी बोलत होती. तर कार्तिक काय करतोय असं. तर बघा मस्त काकूचं वरती पोर्चमध्ये छान असा इथे सोय करून घेतलेली. मस्त इथं जिना आहे, इथं रेलिंग बसून घेतलेली आणि इथं कपडे वगैरे टाकता. आणि फक्त काका आणि काकूच राहताना वरती. तर त्यांचं म्हाताऱ्या लोकांसारखंच कांदे वगैरे तिथे सगळं सोय जिथल्या तिथे वस्तू घ्यायला सोपं पडेल म्हणून तिथल्या तिथे ठेवून दिले. मस्त तुळशी वृंदावन ठेवलेलं होतं. काही कपडे टाकून देतावरती. इथे जिना आहे जिन्यावरती आणि मस्त बनवलेली वरती पण सोय. थंडीगार हवा आहे. ते 2 दारी घर आहे आणि एकच रूम मोठा करून घेतलेला आहे. आणि काकूने मस्त पोहे बनवले छानसे आता नंतर. आणि पोहेचा नाश्ता चालू आहे. आणि बघा इकडे पण बाहेर मस्त सोय. तिथे टॉयलेट बाथरूम, इथे भांडे घासायची सोय आहे. आणि इथे खालून जिना आहे, म्हणजे खिडकी बनवलेली आहे. तिथे खाली पण एक घर आहे, तो भाऊ खाली राहतो. आणि इथं बी मस्त आहे साकाव करण्यासाठी. इथे ही बघा मस्त इथं देवाचं समोरच देवघर करून घेतलेलं आहे. काकूला खूप देवाचं येडं आहे. एवढे देवाचं करताना आता ते कानबाई मातेचं मुकुट आहे. आणि नंतर हे याचं राम काय म्हणता गड्या त्या देवाचं हरिपाठाचं त्याचं सगळं करतात त्या काकू. आणि नंतर त्यांचा पोळीचा नाश्ता आहे चालू आहे. तर पोहे देत आहे आणि काका ते मस्त पोहे खात आहे. माझे काका आणि काकू खूप साधेने सिंपल आहे. ती माझी काकू बसलेली आहे आणि माझ्या काकूने मस्त साडी घेतली मला. आणि बघा मग नंतर आम्ही खाली आलो. हे खालीचं घर आहे त्यांचं. तर खाली तो भाऊ राहतो. तर बघा मस्त घर आहे ना. तर ती बाई गेली होती बाहेर, ती वहिनी. आणि मग आम्ही किचनपर्यंत जाऊन आलो. ते बाहेर गेलेले होते. तो भाऊ मागच्या बेडरूममध्ये झोपलेला होता. मग आम्ही पुढे हॉलमध्ये बसलो आणि गप्पा गोष्टी केल्या. मग इथं हॉलमध्ये बसून कोपर्यंत. तर आताच बांधलेलं आहे त्यांनी पण घर. बाकीची सोयवरती केलेली, बाकीचे खाली आहे. आणि दुसऱ्या भाऊचं तसं जे सेम इकडे साईडला. आणि हा लाण्याचं इकडे. तर काका तो भाऊ आला इथं बसायला गप्पा मारला. बघा साडी घेतली मला ही छानशी आणि मस्त साडी घेतली माझ्या काकूने. मी नाही सांगितलं घेऊ नका, तरी त्यांनी खूप आग्रह केला.